पुतळाबाई साहेबांनी कालेश्वरीला फुलपत्ती चढवली. तिच्या रुद्रमंगल रूपाकडे क्षणभर बघून डोळे मिटून हात जोडले. आई, काळाचा किल्ला तुझ्या हाती असता कसला फितवा केलास हा? तहाचा विपरीत काळ आणलास. बाळराजांना पंचहजारी सरदारकीचं दान देवलंस. मनोमन असे म्हणताना पुतळाबाईंचे जोडलेले हात थरथरले. कपाळीच्या कुंकुवाचा जोडपट्टा आक्रसला. कालेश्वरीचे दर्शन घेऊन पुतळाबाई आणि शंभूराजे परतले. दिवस मावळतीला कलाटणी घेत होता. करेपठारावरचा पुरंदरच्या पायथ्याशी मिर्झा राजाचा केशरी रंगाचा आलिशान राजपुती शामियाना उभा होता. त्याच्या झालरीदार कणाती वाऱ्याने फरफडत होत्या. समोर तोफमाऱ्याने काळवंडलेला पुरंदर खडा होता. राजपुताच्या शामियान्यात हिंदुस्थानी तलम, नखसदार गालिच्यांची बैठक अंथरली होती. जरीबुटच्या चकचकीत खोळी घातलेली मोड मांडले होते. सोनेरी वेलपुट्टीचा एक उंच हुक्का नक्षीदार चौरंगावर ठेवला होता. त्याची पट्टेदार काळीबाई धुननळी डाव्या हातात घेऊन मिर्झा राजा बैठकीवर लोटला रेलून बसला होता. एका कोपऱ्यात धूपनादातील कनोजी धुपाच्या धुराची पळी वर उठत होती. मिर्झा राजासमोर खाली मान घातलेले राजे बैठकीवर मांडलेल्या शतरंजाच्या पटावरती एकमेकांना लागून पसरलेल्या काळ्या बाळ्या चौकांकडे एकटक बघत बसले होते. ते चौक त्यांच्या जीवाची घालमेल निरखित होते. निकोले म्हणूची हा गोरा साहेब आपल्या मांडीवर पिसे खोचलेली थोराड टोपी ठेवून तिथे अदबीने बसला होता. तो मिर्झा राजांच्या तोफखान्यावरचा अधिकारी होता. शतरंजच्या अक्कलबाज खेळात त्याला चांगलाच रस होता. राजांच्या पापणीकडा लालावल्या होत्या. रात्रभर जागून त्यांनी मिर्झा राजाच्या मुन्शी उदयराज आणि सुरतसिंग कछवा यांच्याशी तहाच्या वाटाघाटी केल्या होत्या. उत्तर रात्रीला मिर्झा राजांचा 5 कलमी तह मान्य करून त्यावर दस्तखत केले होते. शेल्यात हात बांधून मिर्झा राजांची खालमानेने घेतलेली भेट होती. या तहाने राजांनी औरंगजेबाला 23 किल्ले व 4 लक्ष होणांचा मुलूक देऊ केला होता. हुकूम होईल तेव्हा औरंगजेबाच्या दक्षिण सुभेदाराबरोबर फौजेनेशी मोहिमेवर जायचे मान्य केले होते. तहाची तामिली होईपर्यंत शंभूराजांना राजपुताच्या गोठात ओलीस ठेवण्यासाठी आणून पोचवण्याचे पत्करले होते. कस्तुरी हरवलेल्या मृगावर रानदवाचा उग्रट वास शोधित फिरण्याची पाळी यावी तशी राजांची स्थिती झाली होती. या अवस्थेत हा शतरंजचा पट मांडण्यात आला होता. मिर्झा राजाने पेश केलेल्या तबकातील शतरंजांची सफेद मोहरी राजे आपल्या सदक बोटांनी पटावर मांडू लागले. हत्ती, घोडे, उंट, वजीर पटावर चढले. वनगाईच्या काळ्या शिंगाची बनवलेली काळीशार प्यादी मोहरी मिर्झा राजाने आपल्या गरगरीत बोटांनी पटावर मांडली. दोन्ही बाजूंचे पट मांडून झाले तरी काही क्षण तसेच गेले. उत्तर हिंदुस्थानी बोलीत मिर्झा राजा संतपणे म्हणाला, खोलिये चाल राजसाब. त्याच्याकडे न बघताच राजे पटावर नजर ठेवून म्हणाले, आप खोलिये राजाजी, हक और दर्जा आपका है. नाही. मिर्झाने पुन्हा एकदा धुराची वळी खोलवर चूस करून बाजूला फेकली. कपाळावरचा केशरी टिळा चढवीत तो म्हणाला, शतरंज का दुरुस्ती रिवाज है. सफेद प्यादे फर्जी जानना होते हैं और शतरंज में पहली चाल रहती है जनाने की. काले प्यादे फर्जी मर्दाना होते हैं. जवाब रहता है मर्दाने का. मिर्झा राजे स्वतःवरच खुश झाले. मांडीवर थाप देऊन मनूचीकडं बघत गडबडून हसले. राजांनी चमकून मिर्झा राजाकडे पाहिले. त्यांच्या छातीवरची कवड्यांची माळ थरकून उठली. डोळे आगठेंग्या फेकू लागले, पण ते काही बोलू शकत नव्हते. ती नजर बघून मिर्झा राजा चरकला. डाव्या हातातील नळी बाजूला ठेवून तो लगबगीने म्हणाला, बुरा ना समजो राजा साहब, हमने सिर्फ रिवाज बताया. आप चाहते हो तो हम खेलते हैं पहली चाल. मिर्झाने राजांच्या पटलीवरील सफेद प्याद्यांना आपल्याकडे घेण्यासाठी आपला हात पुढे केला. त्याचा हात मध्येच थोपवून आपल्या पटावरचे एक प्यादे राजांनी पुढे सरकवले. खेळ सुरू झाला. बराच वेळ खेळ चालला होता. राजांचे शतरंज लक्ष नव्हते. पटाच्या चौकात त्यांना मिर्झा राजाने गिळलेले 23 गड दिसत होते.
त्या चौकांनी जखडून टाकलेले शंभूराजे दिसत होते. रोजाम्यावर बसलेला निकोले मनूची आपल्या लाल नाकावर दाटणारे घामाचे थेंब अधूनमधून रुमालाने टिपत राजे आणि मिर्झाराजे यांची प्यादीमार टक लावून बघत होता. राजांच्या चाली त्याला विचित्र वाटत होत्या. जनाना आणि मर्दाना कितीतरी प्यादी आता पटावरून हटली होती. एका तबकात एकमेकांना बिलगून खेळ बघत पडली होती. खेळ शेवटच्या भरडाव टप्प्यात आला. एकाएकी मिर्झाराजाने कौशल्याने आपला वजीर पुढे घेत सफेद राजाला शह दिला. एक मोहरे आडवे घालून राजांनी तो शह मोडून काढला. खेळ हातघाईला आला. आता प्रत्येक मोहरे विचाराने हलवायला पाहिजे होते. पुढे काढलेल्या वजीराच्या पाठबळात मिर्झाराजाने आपला तिरक्या चालीचा उंटा हलविला. राजांच्या सफेद राजाला पुन्हा शह पडला. बराच विचार करून राजांनी 2.5 घरे छलांग घेणारे आपले दोडक्या चालीचे घोडे आडवे टाकून तो शह पुन्हा मोडून काढला. त्या घोड्याने मिर्झाराजांच्या काळ्या राजाला शह दिला. मनूची एकटक खेळ बघत होता. राजांची घोड्यांची चाल त्याला एकदम आवडली. आपल्या टोपीच्या पिसांवरून हातांची बोटे सरासर फिरवीत तो राजे आता आपले घोडे कसे कसे हलवतील याचा मनोमन अंदाज करू लागला. मिर्झाचा काळा राजाच्या एकाच घोडेशहाने पुरापुरा कोंडून टाकलेल्या त्याला स्पष्ट दिसू लागला. राजांनी पुढे टाकलेल्या घोड्याला सफे मारून काढण्यासाठी मिर्झाराजाने आपल्या वजीरावर हात ठेवला. ही एकच चाल खेळता येण्याजोगी उरली आहे असे त्याला वाटले. राजांनाही मिर्झा आता तीच खेळी खेळणार असे मनोमन वाटले. आपले घोडे आपण फुकाबळी दिले अशी चुटपुट लागली. दुराच्या वळ्यांचा एक दमदार झुरका खेचून आपला घोडा छलांग मारके हमारे राजा पर बेमूर्ती से आ गया मगर हकना काम आया असे म्हणत मिर्झा राजाने पांढरे घोडे पटावरून पटकन उचलले आणि त्याच्या चौकात आपला काळा वजीर पुढे सारला. घोडे तबकात टाकले. हे बघताना इतका वेळ शांतपणे शतरंज बघणारा निकोले मनूची मात्र न राहता पटकन आपल्या टोपीकर भाषेत म्हणाला, ओ नो, इट कांट, वो नहीं मार सकता. मनूचीने मिर्झाराजाने तबकात हटविलेले पांढरे घोडे पुन्हा उचलून होते त्या घरात बसविले. मिर्झाराजाचा काळा वजीर मागे हटवून त्याच्या पूर्वीच्या घरात बसविला. पटावर दूर एका कोपऱ्यावरच्या घरात असलेल्या राजांच्या पांढऱ्या उंटाकडे बोट दाखवीत मनूजीने मिर्झाराजाला पटवून दिले की त्या उंटामुळे काळा वजीर जखडबंद झालेला आहे. तो आपला चौक सोडून राजाला शहरात टाकत घोड्यावर चाल देऊच शकत नाही. राजांच्या हातून घोडे असे फेकले गेले की त्यांच्या एका कोपऱ्यात असलेला राजावर डोळा ठेवणारा उंट आपोआप मोकळा झाला होता. आपल्या तिरक्या मार्गाने मिर्झाराजाचा वजीर त्याने परस्पर जखडबंद करून दाबून टाकला होता. आपल्या कमानामा भुवया वर चढवीत राजांच्या त्या पांढऱ्या उंटाकडे क्षणभर डोळे ताणून बघतच राहिला. मग निकोलो मनूची आणि राजांच्याकडे हताशपणे बघत आपल्या दोन्ही मांड्यांवर तळहातांची थाप देत मिर्झाराजे स्वतःशीच बोलल्यासारखा पुटपुटला, बिलकुल दुरुस्त, वो नहीं मर सकता. राजांचा घोडेशह मिर्झाराजाला निखळून काढायला वावच उरला नव्हता. हार मान्य करून त्यासाठी आपल्या काळ्या गुप्प्याचे तबक पालथे घालीत मिर्झा म्हणाला, फतह आपकी हुई राजा साहब, हमने शिकस्त ली. दुरुस्त म्हणून मिर्झाराजाने आपल्या डाव्या हातातील पुष्कराजाची अंगठी उतरवली आणि ती राजांच्या पटावर ठेवली. ती खेळातील पत्तेची रेवाजी शाही बक्षिशी होती. लगबगीने ती उचलून पुन्हा मिर्झाराजांच्या हातात ठेवीत राजे म्हणाले, हम हारजीत मामूली मानते हैं राजाजी, इजाजत हो तो मन की बात खोल देना चाहते हैं. हा जरूर. मिर्झाराजाला राजे काय बोलणार याचा काहीच अंदाज येईना. त्याच्या कपाळावरच्या केशरी टिळा नकळत आकर्षल्या. तबकातील आणि पटावरच्या पांढऱ्या सफेद प्याद्यांकडे राजांनी क्षणभर नजर दिली. ते रंगसतेज उजळपणा बघताना त्यांना आपल्या म्हासाहेबांची आठवण झाली. क्षणात मिर्झाराजावर विट्यगत नजर रोखून
त्यांच्या डोळ्यात आपला बागदार नाकांचा शेंडा खोलखोल रुतवीत नागफण्यागत टाट मानेने ठेवून राजे शांतपणे म्हणाले, राजाजी, मर्दाना कितना भी बड़ा हो, जन्म लेता है जनाने की कोख में. आणि ते हे ऐकताना मिर्झा राजांच्या तोंडातील धुरांची वळी घशात अडकली आणि हातातील हुक्क नळी त्याला नकळत घरंगुळून बैठकीवर आडवी झाली. मिर्झा राजांच्या आग्रहाहून राजांनी पठाण दिलेरखानाची भेट घेतली. पुरंदरच्या आपल्या किल्लेदाराला गड खाली उतरून देण्याचा सांगावा धाडून राजे रजपुताच्या गोठातून यायला निघाले. मागचा पुढचा दोन्ही पायखूर पायबंदांनी जखडून टाकलेले घोडे एकटेच हिरव्या कुरणात रखडत चालावे तशी गत राजपुताच्या गोठातून राजांची झाली होती. दुरून बघणाऱ्याला ते घोडे उमदे वाटते, भरारीचे वाटते, पण रखडत चालताना त्याच्या शेपटीची होणारी चुळबुळ त्याची त्यालाच माहिती असते. मिर्झा राजाने राजांबरोबर पाठवायची आपली माणसं अगोदरच निवडून ठेवली होती. त्यातील 2 आसामी खाशा होत्या. एक खुद्द त्यालाच मुलगा कुंवर किरतसिंग आणि दुसरा उग्रसेन कछवा. किरतसिंग राजांच्या संगतीने रात्रीनिशी जाऊन कोंढाण्याचा कब्जा घेणार होता आणि उग्रसेन कछवा राजांच्या बरोबर थेट राजगडापर्यंत येऊन संभाजीराजांना ताब्यात घेऊन परतणार होता. तहाची तामिली होईपर्यंत, म्हणजे 23 गडकोट रितसर मिर्झा राजांच्या ताब्यात पोचते होईपर्यंत संभाजीराजे राजपुताला श्रींच्या राज्यांचे जामीन राहणार होते.